मोठी बातमी आहे। निश्चितच लालबागच्या राजाचं अद्यापही विसर्जन झालेलं नाहीये। 8.5 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाची प्रतीक्षा जी आहे ती केली जाते। एकंदरीत आपण जर या ठिकाणी बघितलं तर लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक या तराफ्यावर चढवण्यास अडचणी निर्माण झालेल्या आणि सकाळी 8 पासून लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरच आहे। समुद्रात भरती आहे आणि असं असल्यानं अद्यापही राजाचं विसर्जन मात्र झालेलं नाहीये। 8.5 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। 7:45 वाजेदरम्यान लालबागचा राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवरती दाखल झालेला होता। ही संपूर्ण मिरवणूक या ठिकाणी दाखल झालेली होती, मात्र अद्यापही विसर्जन झालेलं नाहीये। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आपण पाहतोय साधारणतः 8 तास आता होत आले आहेत आणि बाप्पाचं मात्र विसर्जन अद्यापही झालेलं नाही। आणखी किती कालावधी लागू शकतो आणि सध्याची त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? सेजल, बरोबर आहे। 8 तास जे आहे ते झालेले आहेत आणि आता सध्या आपण जर पाहिलं तर समुद्राला ओहोटी जे आहे ते आलेले आहे, त्यामुळे एक चांगली बाब मंडळासाठी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या लालबागच्या राजाचा संपूर्ण तयारी जी आहे ती आरतीची आधीची असते ती केली जाते आणि त्यानंतर राजाचं जी ट्रॉली आहे ती तराप्यासमोर आणली जाईल आणि तराप्यावरून लालबागच्या राजाला संपूर्ण समुद्रात नेणारी जी ट्रॉली आहे त्यावरती बसवलं जाईल। आणि आपण जर पाहिलं तर ह्या ओहोटी आल्यामुळे नंतरचा काळ जो आहे तो सुद्धा महत्वाचा असणार आहे। हा संपूर्ण तराफा जो आहे तो कशा पद्धतीने पुढे नेला जातो हेही बघावं लागणार आहे, कारण नेहमी आपण जर पाहिलं तर हा तराफा जो आहे तो ओहोटी भरती आल्यानंतर हा समुद्रात नेला जातो, परंतु आता मात्र ओहोटी आलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भरतीची वाट पाहावी लागते का हेही बघावं लागणार आहे। सध्या आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाची आरतीच्या आधीची सगळी तयारी जी आहे ती केली जाते। लालबागचा राजा सकाळपासूनच आपण जर पाहतो विसर्जनासाठी प्रतीक्षित असलेला आपल्याला पाहायला मिळते। सकाळी जेव्हा लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवरती आला तेव्हा भरती जी आहे ती वेळ जी आहे ती सुरू झालेली होती आणि भरतीची वेळ सुरू झाल्यामुळे लालबागच्या राजाचं आसन जे आहे ते तराफ्यावर ठेवणं कठीण झालेलं होतं आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाची ही मूर्ती जी आहे ती आता हलवली जाते त्या ठिकाणावरून आणि तराफ्यावरती जी आहे ती आणली जाईल। तराफ्यावरून आणि त्यानंतर हा तराफ्यावरती लालबागच्या राजाची विधिवत आरती सुद्धा होणार आहे। आपण सध्याचे दृश्य हे पाहतोय, मोठ्या संख्येनं या ठिकाणी सगळेच कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी मेहनत घेताना पाहायला मिळत आहेत। गणेश भक्त सुद्धा चौपाटीवरती मोठी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत। सध्या लालबागच्या राजाची ही मूर्ती जी आहे ती आता सध्या तराफ्यावर आणली जाते। तराफ्यावर आणल्यानंतर लालबागच्या राजाची विधिवत पूजा जी आहे किंवा आरती जी आहे ती केली जाणार आहे। निश्चितच पूजा आरती सर्व काही केलं जाईल। साधारणतः आणखी किती वेळ यामध्ये जाऊ शकतो विनायक, या संदर्भात काही माहिती मिळते का? जसं तुम्ही सांगितलं सध्या ओहोटी जी आहे ती आलेली आहे आणि पाणी सुद्धा कमी झालेलं आहे, मग आता त्या ठिकाणी नेमकं काय केलं जातंय? पुन्हा प्रयत्न सुरू झालेत का? जी लालबागच्या राजाची ट्रॉली जी आहे मूर्तीची ती वाळूमध्ये जी आहे फसलेली होती, तिला आता हलवलं जात आहे। ती हलवल्यानंतर ती हळूहळू ट्रॉली जी आहे ती तराफ्यात समोर आणली जाईल। आपण पाहतो की लालबागच्या राजाची ट्रॉली जी आहे ती त्या ठिकाणी पुढे सरकवण्यात यश जे आहे ते मंडळाला आलेलं पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच वाळूमध्ये ही ट्रॉली जी आहे ती अडकलेली होती आणि आता ही ट्रॉली जी आहे ती लालबागच्या राजाची पुढे मंडळाने सरकवलेली आपल्याला दिसून येते। थोड्याच वेळात ही ट्रॉली लालबागच्या राजाची या ठिकाणी तराफ्याच्या बाजूला आणली जाईल। मग लालबागच्या राजाला ट्रॉलीवरून तराफ्यावरती ठेवलं जाईल। तराफ्यावर ठेवल्यानंतर विधिवत पूजा आणि आरती केली जाईल आणि त्यानंतर विसर्जनाचा सगळं नियोजन जे आहे ते मंडळाकडून केलं जाणार आहे। जवळजवळ 8 तासापेक्षा अधिक काळ जो आहे तो लोटलेला आपल्याला पाहायला मिळाला। आपण पाहतोय की लालबागचा राजा जो आहे ते ट्रॉली पुढे सरकवलेली आपल्याला पाहायला मिळते। मंडळाचे कार्यकर्ते हळूहळू ट्रॉली जी आहे ते लालबागच्या राजाची तराफ्याकडे घेऊन येताना आपल्याला दिसून येत आहेत आणि आता ही ट्रॉली जी आहे ती तराफ्याच्या दिशेने सरकवली जाते आणि त्यानंतर लालबागचा राजा जो आहे तो या तराफ्यावरती जो आहे तो ठेवला जाईल आणि तराफ्यावर ठेवल्यानंतर विधिवत पूजा जी आहे ती लालबागच्या राजाची केली जाणार आहे। कुठेतरी सकाळपासून 8 तासापासून अधिक वेळ जो आहे तो वाट कार्यकर्त्यांना किंवा मंडळाला बघावी लागली होती। मोठी भरती होती, त्यामुळे संतुलन किंवा समतोल जो आहे तराफा आणि ट्रॉलीचा होताना दिसत नव्हता। आता मात्र हे दोन्ही ज्या आहेत त्या गोष्टी घडून येतील, कारण ओहोटी जी आहे ती आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही ओहोटी आल्यामुळे सध्या लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती आता तराफ्यावर ठेवण्याचे प्रयत्न जे आहेत ते मंडळाचे पाहायला मिळत आहेत।
निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय आता ही दृश्य बघा. विनायक तुमच्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र या क्षणाला